नमस्कार मित्र, सध्या मी यशवंतराव चव्हाण यांचं गोविंद तळवलकर सर यांनी लिहिलेलं चरित्र वाचत आहे। या चरित्रामध्ये मला यशवंतराव यांच्या जीवनामधून काय शिकायला मिळालं आहे तर ते ज्यावेळी शाळेमध्ये होते त्यावेळी एकदा त्यांच्या गुरुजींनी सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न केला की तुम्हाला काय काय व्हायचं आहे। मग प्रत्येक विद्यार्थी उत्तर देऊ लागला। कोणी म्हणाला मला वकील व्हायचं आहे, कोणी म्हणाला मला पत्रकार व्हायचं आहे, कोणी म्हणाला मला डॉक्टर व्हायचं आहे, कोणी म्हणाला मला क्रांतिकारक व्हायचं आहे। आणि हा प्रश्न ज्यावेळी यशवंत यांना विचारला गेला त्यावेळी त्यांचं उत्तर होतं मला यशवंतराव चव्हाण व्हायचं आहे। त्यांच्या गुरुजींना आश्चर्य वाटलं। त्यांच्या गुरुजींनी त्यांना समजावलं, बाळा एवढ्या लहान वयामध्ये एवढा अहंकार चांगला नाही। त्यावेळी त्या गुरुजींना कदाचित यशवंतरावांचं उत्तर पटलं नाही। ज्यावेळी त्या शिक्षकांनी इतर शिक्षकांना ही गोष्ट सांगितली की यशवंत नावाचा छोटासा मुलगा म्हणतो मला यशवंतराव चव्हाण व्हायचं आहे, त्यावेळी त्यांनी त्या गोष्टीला खूप सोप्या पद्धतीनं समजून घेतलं की ही खूप चुकीची गोष्ट आहे। परंतु त्याच शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही गोष्ट ऐकल्यानंतर त्यांनी यशवंतला बोलावलं आणि विचारलं, बाळा यशवंत तू हे उत्तर का दिलं? त्यावेळी यशवंत यांनी झालेला प्रकार सांगितला आणि मला यशवंतराव चव्हाण व्हायचं आहे म्हणजे नेमकं काय, तर त्यामधून त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय समर्पक आणि अतिशय आजच्या तरुण पिढीने समजून घ्यावं असं आहे। त्यांनी त्या नावाला मोठं करण्यासाठी जे जे कष्ट करावे लागतील ते करण्याची त्यांचं स्वप्न, ते करण्याचं कर्तृत्व गाजवण्याचं त्यांची तयारी आणि या सगळ्यामधून त्यांनी पाहिलेलं एक मोठं स्वप्नच जणू की मला यशवंतराव चव्हाण व्हायचं आहे। आणि आज आपण पाहतो यशवंतराव चव्हाण यांच्यामुळं आपला महाराष्ट्र प्रगती करू शकला आहे, एवढा मोठा होऊ शकलेला आहे। आणि आज यशवंतराव चव्हाण हे नाव या महाराष्ट्राच्या मातीत एक फार मोठं नाव आहे। थँक्यू।